विमा योजनेचा शेवटचा हप्ता मिळणार आहे। 2215 कोटी रुपये हे तर जमा होतीलच, पण यासोबत अद्यापही हे काम थांबलेलं नाहीये। पीक विम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, कारण आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 50,000 रुपयाप्रमाणे या ठिकाणी पीक विम्याचे पैसे विस्तांतर करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांना 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये ज्या ज्या शेतकरी बांधवांचा अतिवृष्टीमुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेलं होतं, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे या ठिकाणी विस्तांतर करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। म्हणजेच एकंदरीत तुमचं कापूस पिकाचं नुकसान झालेलं असेल, सोयाबीन पिकाचं नुकसान झालेलं असेल, तूर पिकाचं नुकसान झालेलं असेल, त्यासोबत भुईमुग असेल, आंबे असतील, द्राक्ष असतील, चिक्कू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, म्हणजेच एकंदरीत खरीप हंगामामधील आणि रब्बी हंगामामधील कोणत्याही पिकाचं नुकसान झालेलं असेल, मग ते नुकसान अतिवृष्टीमुळे किंवा या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेलं असेल, तर या ठिकाणी तुम्हाला मागील 3 वर्षांचा पीक विमा एकत्रितपणे विस्तांतर व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा मागच्या काही दिवसांपूर्वी पीक विम्याचा पहिला टप्पा विस्तांतर झालेला आहे आणि आजपासून दुसरा टप्पा सुरू सुद्धा करण्यात आलेला आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला होता। पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा करण्यात आलेले आहे। तर आता या दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांचा परत एकदा समावेश करण्यात आलेला आहे। म्हणजेच अगोदर 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहेत, आता 12 जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे वाटप होत आहेत आणि याच्यानंतर तिसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे आणि त्या तिसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा उर्वरित 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत। म्हणजेच या ठिकाणी शेतकरी बांधवांना पीक विम्याचे 3 टप्पे करण्यात आलेले होते। पहिला टप्पा 12 जिल्ह्यांचा, दुसरा टप्पा 12 जिल्ह्यांचा आणि तिसरा टप्पा सुद्धा 12 जिल्ह्यांचा एकत्रितपणे पहिला टप्पा वितरित झाला। आज दुसरा टप्पा वितरित होत आहे। तर आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत, तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत, त्यासोबत आज कोणत्या पिकासाठी किती पीक विमा वाटप होत आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जास्त पीक विमा सोडण्यात आलेला आहे, कोणत्या जिल्ह्यांमधील कोणत्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होतील आणि शेतकरी बांधवांना कोणत्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळणार नाही, त्याची माहिती आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। त्यामुळे जे जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी असतील त्या सर्व शेतकरी बांधवांनी या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे। आता बघा शेतकरी बांधवांना एकंदरीत तुम्हाला 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो, परंतु ही जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर या ठिकाणी बघून घ्या की कोणत्या पिकासाठी किती रुपयाप्रमाणे पीक विमा वाटप होत आहे। बघा शेतकरी बांधवांना हा पीक विमा मागील 3 वर्षांचा आहे। म्हणजेच 2022 सालातील, 2023 सालातील आणि 2024 सालामध्ये ज्या ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं होतं, अशा एकंदरीत 3 वर्षांचा पीक विमा वाटप होत आहे। त्यामुळे याची रक्कम सुद्धा जास्त प्रमाणामध्ये आहे। त्यामुळे कोणत्या पिकासाठी किती हेक्टरी पीक विमा वाटप करण्यात येत आहे, आजपासून सोडण्यात आलेला आहे, त्याची माहिती सुद्धा देतच आहे। बघा शेतकरी बांधवांना कापूस पिकासाठी सरासरी हेक्टरी 54,000 रुपये, सोयाबीन पिकासाठी सरासरी 48,000 रुपये, तूर पीक, मूग पीक, ज्वारी पीक, भुईमुग पीक अशी जी कमी खर्चिक पिके आहेत अशा पिकांसाठी 40,000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा वाटप होत आहेत। एकंदरीत सोयाबीन आणि कापूस पिकासाठी या ठिकाणी 45,000 रुपयांच्या पुढे पीक विम्याचे पैसे वाटप होत आहेत। त्यामुळे तुमचं कोणत्याही पिकाचं नुकसान झालेलं असेल तर या ठिकाणी तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर बघा शेतकरी बांधवांना आता आपण बघून घ्यात की आज कोणकोणत्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे वाटप होत आहेत। ज्या 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत आणि याच 12 जिल्ह्यांची निवड कशामुळे करण्यात आलेली आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। परंतु शेतकरी बांधवांनो या पीक विमा योजनेमध्ये या ठिकाणी एक घोटाळा झालेला आहे। तर तो घोटाळा म्हणजे काही असे नागरिक होते की त्यांच्या नावाने शेतजमीन नव्हती, तरी पण त्यांनी सरकारची जमीन दाखवली, या ठिकाणी आपल्या मित्राची जमीन दाखवली आणि आमचीच जमीन आहे, आमचंच नुकसान झालेलं आहे, अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने अर्ज केल्याचं निदर्शनास सुद्धा आलेलं आहे। बघा बीड जिल्ह्यामधील भरपूर अशा शेतकरी बांधव नसणाऱ्या नागरिकांनी सुद्धा असे कृत्य केलेले होते। त्यामुळे राज्य सरकारने 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू केलेली होती, तर त्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल सुद्धा केलेले आहेत। बघा शेतकरी बांधवांनो अशा शेतकरी बांधवांना, अशा नागरिकांना या पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाहीत।
त्यामुळे अशा शेतकरी बांधवांनी वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत जे शेतकरी बांधव खरोखर लाभार्थी असतील, जे शेतकरी बांधव या पीक विम्यासाठी पात्र असतील, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होतील, अशा प्रकारची माहिती आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेली आहे। बघा या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपत असल्याची माहिती समोर येत आहे, कारण कालच राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून पीक विम्याचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तांतर करण्यासाठी बँकांकडे पाठवण्यात आलेले होते आणि याच बँकांच्या माध्यमातून आज सकाळपासून पीक विम्याचे पैसे थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी विस्तांतर व्हायला सुरुवात झालेली आहे। खऱ्या अर्थाने सरसकट सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे, तर त्या 12 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी तुम्हाला सुद्धा वाचून दाखवत आहे। त्यामुळे तुम्ही हे 12 जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करायचा नाही, अन्यथा या ठिकाणी तुमचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं। सर्व शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे येऊन जातील, फक्त शेतकरी बांधवांना तुमच्याच खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार नाही। त्यामुळे तुम्ही सुद्धा कोणकोणती कामे केलेली असावीत आणि या ठिकाणी तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा आता आपण लगेच बघणार आहोत, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, या 2025 मध्ये जो भयानक पाऊस झालेला आहे, रोज पाऊस पडत होता, अतिवृष्टी झालेली होती, मुसळधार पाऊस होता, अतिमुसळधार पाऊस होता, या ठिकाणी काही भागांमध्ये चक्रीवादळाची परिस्थिती सुद्धा निर्माण झालेली होते। तर अशा ज्या जिल्ह्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे, अशा प्रमाणामध्ये ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नदी नाल्यांना पूर आलेले होते आणि ज्या शेतकरी बांधवांचं या 2025 मध्ये या अवकाळी पावसाच्या अगोदर नुकसान झालेलं होतं आणि या मान्सूनच्या परतीच्या पावसाला नुकसान झालेलं असेल, तर अशा शेतकरी बांधवांना 2025 चा पीक विमा सुद्धा या ठिकाणी कधी मिळणार आहे त्याची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे। त्यामुळे जर तुमचं 2025 मध्ये नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला सुद्धा पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहेत। ते 2025 च्या पीक विम्याचे पैसे कधीपासून वाटप होणार आहेत त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो, परंतु शेतकरी बांधवांना 2022, 23 आणि 24 या मागच्या 3 वर्षांचा पीक विमा कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकांमध्ये या ठिकाणी विस्तांतर व्हायला सुरुवात झालेली आहे त्याची माहिती सर्वात अगोदर बघून घेऊयात, त्यानंतर उर्वरित महत्त्वाची माहिती सुद्धा बघणार आहोत। बघा शेतकरी बांधवांना, पीक विमा संकल्पना तुम्हाला सुद्धा माहिती असतं की शेतकरी बांधव अगोदर पेरणी करत असतात आणि त्या पेरणीच्या वेळेस त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी त्या पेरणीला खर्च येत असतो। काही शेतकरी बांधव सावकारांकडून कर्ज काढतात, त्यानंतर शेतामध्ये पेरणी करत असतात, परंतु निसर्गाच्या पुढे कोणाचंही चालत नाही। त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा निसर्गाने मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हानी केल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। या निसर्गाच्या मोठ्या प्रमाणामध्ये हा जो वारा असेल, या ठिकाणी पाऊस असेल, तर मोठ्या प्रमाणामध्ये पडल्यामुळे शेती पिकांचं नुकसान झालं। त्यासोबतच काही शेतकरी बांधवांच्या घरांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे, गायगुरे वाहून गेल्याचं तुम्ही सुद्धा कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याचं पाहिलेलं आहे। म्हणजेच एकंदरीत सरकार या ठिकाणी जर शेतकरी बांधवांवरती कोणतं संकट उभं राहिलं तर या ठिकाणी आर्थिक मदत करत असतं। त्याचप्रमाणे यावर्षी सर्वात जास्त मदत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। त्यामुळे 2025 चा पीक विमा सर्वाधिक मिळणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। बघा आपण 2024, 23 आणि 22 हा जो मागील 3 वर्षांचा पीक विमा थकीत होता तर त्याविषयी अपडेट पाहत आहोत। बघा पहिला टप्पा केंद्राचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आणि शेतकरी बांधवांना आपल्या राज्याचे नवचर्चित नवीन कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून पीक विम्याचा पहिला टप्पा सोडण्यात आलेला आहे। आता शेतकरी बांधवांना दुसरा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे, म्हणजेच हा मागील 3 वर्षांचा पीक विमा आता दुसऱ्या टप्प्यामध्ये वाटप होत आहे, कारण पहिला टप्पा आता वितरित झालेला आहे। पहिला टप्पा संपूर्ण महिनाभर या ठिकाणी वाटप होत होता, आता दुसरा टप्पा सुरू झालेला आहे। आजपासून हा महिना संपेपर्यंत पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांना कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होतील, कोणत्या शेतकरी बांधवांना जास्त पीक विमा, कोणत्या शेतकरी बांधवांना कमी पीक विमा याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे, ती माहिती सुद्धा लगेच सांगतो। बघा शेतकरी बांधवांना आपल्या हातातोंडाशी आलेला घास या ठिकाणी निसर्गाने हिरावून घेतलेला आहे, त्यामुळे सरकार या ठिकाणी शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक सहाय्य करत आहे, आर्थिक मदत सुद्धा करत आहे। बघा शेतकरी बांधवांना 2000 या ठिकाणी 2023, 22 आणि 24 बघा या 3 वर्ष
वर्षांचा पीक विमा या 12 जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहे। तर 12 जिल्ह्यांमधील सरसकट सर्व शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे करायची आहेत किंवा काही कामे अशी होती की ती अगोदरच करायची होते ज्यावेळेस आपलं नुकसान झालेलं होतं, त्यावेळेस जर तुम्ही ती कामे करून ठेवलेली असतील तर या ठिकाणी तुम्हाला पैसे येतील। परंतु आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकरी बांधव आनंदाने नाचू लागलेले आहेत। शेतकरी बांधवांमध्ये आज कशामुळे या ठिकाणी आनंदाचे वातावरण पसरलेले आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। बघा शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी पीक विम्यावरती सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला होता। तर या निर्णयामुळे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांमध्ये आज सकाळपासून आनंदाचे वातावरण या ठिकाणी पसरल्याचं पाहायला सुद्धा मिळालेलं आहे। एकंदरीत सरसकट सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी पीक विम्याचे पैसे वाटप होत आहेत। बघा शेतकरी बांधवांना तुम्हाला हेक्टरी सांगितल्याप्रमाणे कापूस सोयाबीन पिकासाठी जास्त पीक विमा वाटप होत आहे, कारण या दोन पिकांना जास्त खर्च लागत असतो आणि आज जर पिकांचं नुकसान झालेलं असेल तर या ठिकाणी जास्त पीक विमा वाटप होत आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांचं तूर, भुईमुग असेल, ज्वारी, बाजरी, मका, या ठिकाणी भात असेल, नाचणी असेल, अशा पिकांचं जर नुकसान झालेलं असेल, लसूण असेल, हळद असेल, उडीद असेल, अशा पद्धतीने नुकसान झालेलं असेल तर अशा पिकांसाठी हेक्टरी 40,000 रुपयापर्यंत या ठिकाणी सरकारकडून पीक विम्याच्या स्वरूपामध्ये वाटप होत आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, प्रत्यक्ष संपली खटाखट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत आणि कोणत्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाही त्याची संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। 2 मिनिटं या ठिकाणी वेळ काढायचा आहे आणि हा व्हिडिओ पाहायचा आहे जेणेकरून तुमच्या हजारो रुपयांची बचत होऊन जाईल। तुम्ही जर एक काम चुकवलं तर या ठिकाणी पीक विम्याचा डायरेक्ट 50,000 रुपयांचा तोटा होऊ शकतो। सर्व शेतकऱ्यांना 50,000 रुपये पीक विम्याचे मिळतील, फक्त तुम्हाला पैसे वाटप होणार नाहीत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सांगितलेली कामे करायची आहेत। जर तुम्ही अगोदर कामे केलेली असतील तरी पण काही हुकून चुकून राहिलेले असतील तर तुम्ही काळजीपूर्वक कामे सुद्धा पाहायची आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, मागील 3 वर्षांचा पीक विमा वाटप होत आहे। शेतकऱ्यांनो, बँक खात्यात तपासा, पीक विम्याचे पैसे जमायला सुरुवात झालेली आहे। एकंदरीत 3 वर्षांचा पीक विमा असल्यामुळे जास्त पीक विमा वाटप होत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या पीक विम्यासाठी जे पहिलं काम करायचं होतं तर ते पहिलं काम म्हणजे आपले जे आधार कार्ड असतं तर ते आपलं आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे। बघा हे पैसे सरकारी माध्यमातून येत असतात, सरकारी चलन असतं, त्यामुळे हे पैशांचा हिशोब ठेवावा लागतो। त्यासाठी या ठिकाणी डीबीटीची प्रोसेस करावी लागत असते। बघा प्रत्येक योजनासाठी डीबीटीची प्रोसेस करावी लागत असते। याच्यामध्ये लाडकी बहीण योजना, संजय गांधी निराधार योजना, जर शेतकरी बांधवांचाच विचार करायचा झाला तर नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, अशा योजनांचे पैसे सुद्धा शेतकऱ्यांच्या आधार कार्डवरती त्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होत असतात। म्हणजेच तुम्ही आता चालूच्या कडेला आधार कार्ड लिंक आहे का, केलेलं आहे का हे पाहायचं आहे। म्हणजेच या 12 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांनी ही कामे करायचे आहेत। पहिलं काम आधार कार्ड लिंक आहे का, त्यासोबत शेतकरी बांधवांना दुसरं काम महत्त्वाचं आहे। बघा या ठिकाणी जे दुसरं काम करायचं आहे तर ते शेतकरी बांधवांना दुसरं काम म्हणजे तुम्ही 2022, 23 किंवा 24 ज्या वर्षी तुमचं नुकसान झालेलं होतं त्यावेळेस तुम्ही हे पीक पाहणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली असावी। तुम्ही नोंदणीकृत असणारे शेतकरी बांधव असायला पाहिजे किंवा या ठिकाणी तुम्ही तुमच्या पिकांचा पंचनामा केलेला असावा। ज्यावेळेस तुमचं नुकसान झालेलं होतं तर त्यामध्ये या ठिकाणी नुकसानीचा पंचनामा केलेला असेल तर या ठिकाणी तुम्हाला पीक विम्याचे पैसे 100 आणि 100% विस्तार सुद्धा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांचं ज्यांचं नुकसान झालेलं असेल आणि त्यांनी ई पीक पाहणी या पोर्टलवरती नोंदणी केलेलं नसेल, पंचनामे केलेले नसतील तर अशा शेतकरी बांधवांना धक्का मिळालेला आहे, कारण त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत की नाही हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये पडलेला होता। त्याचं उत्तर सुद्धा देऊन टाकतो। परंतु शेतकरी बांधवांना दुसरं काम करायचं होतं ते काम सांगितलं। आता जे तिसरं काम करायचं आहे तर ते तिसरं काम म्हणजे ज्या बँकेला आधार कार्ड लिंक केलेलं आहे तर ती बँक सध्याच्या स्थितीला खातं सुरू आहे का, त्या खात्याचे आपण KYC केलेलं आहे का, त्या बँकेमध्ये व्यवहार सुरू आहेत का, जेणेकरून शासनाचे पैसे पडण्यासाठी मदत होऊन जाईल। कारण काही बँकेचा नियम असतो की या ठिकाणी खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स ठेवावा लागत असतो। त्या बँकांनी अगोदर सांगितलेलं असतं की या ठिकाणी तुम्हाला एवढे पैसे ठेवावे लागतील तरच तुमचं बँक खातं चालू राहील, अन्यथा जर तुम्ही याच्यामध्ये 0 पैसे ठेवले, सरकारी योजनांचे पैसे पडल्यानंतर लगेच पैसे काढून आणले तर या ठिकाणी तुमच्याकडून जास्त चार्जेस आकारला जाईल। बघा अशा पद्धतीने सर्व नियमावली आहे, त्यामुळे सर्व नियमांचं पालन करायचं आहे। बघा शेतकरी बांधवांना
परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अमरावती जिल्हा, वाशिम जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, धाराशिव जिल्हा, गडचिरोली, चंद्रपूर, रत्नागिरी, रायगड, सोलापूर, कोल्हापूर अशा जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचा दुसरा टप्पा लवकरच विस्तार होईल। आता पहिला टप्पा संपलेला आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांना दुसऱ्या टप्प्याची चिंता लागलेली होती, तर आता दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा संपणार असल्याची माहिती मिळत आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीक विम्याचे पैसे वाटप होतील, त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी सुद्धा करायची नाही। ज्यांचं जास्त नुकसान झालेलं असेल त्यांना जास्त पीक विमा, ज्यांनी पिकांसाठी जास्त खर्च केलेला असेल त्यांना जास्त, आणि ज्यांनी कमी केलेला असेल त्यांना कमी पीक विमा